नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला खायला मऊ खुसखुशीत लागणारी नाचणीची गुळपापडी करून दाखवणार आहे. नाचणीची गुळपापडी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप नाचणीचे पीठ, अर्धा कप गव्हाचे पीठ, 1.5 कप किसलेला गूळ, 1.5 कप साजूक तूप, 1 टीस्पून वेलची पावडर. गॅसच्या मंद आचेवर कढई गरम करून त्यामध्ये तूप घालूया. नाचणीचे पीठ आणि गव्हाचे पीठ सुद्धा घालूया. गॅसच्या मंद आचेवर ही दोन्ही पिठं खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया. पीठ खाली तळाला लागू नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे. पीठ भाजत आहे तोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊया. तूप लावल्यानंतर पीठ पुन्हा हलवत राहूया. 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत. पीठ भाजलेल्याचा खमंग वास सुटलेला आहे. वेलची पावडर आणि किसलेला गूळ घालूया. गूळ मिक्स होईपर्यंत सतत हलवत राहूया. किसलेला गूळ असल्यामुळे पटकन मिक्स झालेला आहे. गूळ मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करूया. मिश्रण थोडं दाट यायला लागलेलं आहे. आता लगेचच हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतूया. मिश्रण ताटामध्ये ओतून झाल्यानंतर पसरून घेऊया. 7 ते 8 मिनिटे झाल्यानंतर मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे. आता याच्या आपण चौकोनी आकाराच्या वड्या कापून घेऊया. वड्या कापून झाल्यानंतर मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. 15 ते 20 मिनिटे झाल्यानंतर वड्या पूर्ण थंड झालेल्या आहेत. हे बघा, वड्या कशा छान निघायला लागलेल्या आहेत. पौष्टिक नाचणीची गुळपापडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.